नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी। आता नागपूरकरांनो पाणी भरून ठेवा, आजपासून 20 तासांचा शटडाऊन असणार आहे। नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेज 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासाचं शटडाऊन लावण्यात येत आहे। त्यामुळे उद्या शहरातील 10 जलकुंभावरून पाणी पुरवठा होणार नाहीये। शटडाऊन आज 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे। शटडाऊन करण्यात आलेल्या कालावधीत 600 मिलीमीटर व्यासाच्या हुडकेश्वर आणि नरसाळा टॅम्पिंग जवळ कंटेनर यार्डमध्ये फ्लो मीटर लावण्यात येईल, म्हणून संबंधित लाईनशी निगडीत पाण्याच्या टाक्यावरून पाणी पुरवठा होणार नाही आणि या कालावधीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार नसल्याचं महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम। हितेश, या संदर्भातला हातीचा तपशील। नक्कीच बघितलं गेलं तर 20 तास जे आहे नागपूरकरांना पाण्याची जी आहे टंचाई होणार आहे आणि पाण्याकरता जो आहे तो सामना करावा लागणार आहे, कारण की 20 तास जे आहे पाण्याकरिता जे शटडाऊन महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर जे 10 शहरातील 10 जलकुंभ आहे त्या जलकुंभामध्ये जे आहे पाणी पुरवठा होणार नाही। त्यामुळे जे आहे नागपूरकरांना याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागेल। कुठेतरी पाण्यामुळे जे आहे 20 तास म्हणजे पाणी न येणं म्हणजे खूप मोठी जी बाब आहे, त्यामुळे नागपूरकरांना याचा फटका जो आहे पडणार आहे। जी हितेश, असाच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।